केंद्र सरकारनं गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तिकराच्या टप्प्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं। वित्त विधेयक 2024 वर लोकसभेत झालेल्या चर्चेला त्यांनी काल उत्तर दिलं। प्रमाणित कर वजावटीची मर्यादाही वाढवल्यामुळे 17,500 रुपयांचा वार्षिक दिलासा नोकरदारांना मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं। या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांसाठी काही नसल्याचे विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले। सरकारच्या सुधारणांमुळे कर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं। महत्त्वाच्या 27 खनिजांवर सीमाशुल्कात दिलेली सवलत देशाच्या राजकीय सार्वभौमत्वासाठी महत्त्वाची आहे, असं त्या म्हणाल्या। आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळ देण्यासाठी त्याचवेळी देशांतर्गत उत्पादनालाही चालना देण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली। जीएसटीच्या संपूर्ण दर संरचनेचा सर्वसमावेशक आढावा येत्या 6 महिन्यात घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं। कर परताव्याचा कालावधी 93 दिवसांवरून 10 दिवसांवर आणला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। कोणत्याही योजना जनतेपर्यंत न पोहोचवता कराचा पैसा भ्रष्टाचारात घालवणारे लोक आज मध्यम वर्गाची चिंता करत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। वित्तमंत्र्यांच्या उत्तरानंतर 42 सुधारणांसह लोकसभेत वित्त विधेयक संमत करण्यात आलं।